तर थँक्यू सो मच. ह्याच्या आधीचा आवाज आपण युवराज माळी सरांचा ऐकला. थँक्यू सो मच युवराज माळी सर. तर आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा सामना मैदानावरती. एका बाजूला कुटरे संघ आणि त्यांच्यासोबत फाईट करायला तांडव 11 संघ. तर मागच्या हंगामामध्ये तांडव 11 संघ पाहायला मिळाला एक बलाढ्य संघ आहे. तब्बल 11 षटकार आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 60 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. एका बाजूला गोविंद मोहिने सर आणि त्यांच्यासोबत फाईट करताना आपण पाहायला मिळतोय सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. तर दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या आयोजन कक्षामध्ये पाठवायचे विनंती असेल. तर सलामीची जोडी गोविंद मोहणे आणि सायकलला गोविंद आणि नॉन सायकलला आपण तुषार व्हायला मिळतो. 3 षटकांचा सामना असेल मैदानावरती. 18 चेंडू मैदानावरती हाताळावे लागतील. तर विनंती असेल तर गोविंद मोहने यांनी ते तब्बल 3 षटकार ठोकले लगातार. तर शिजावत जाधव बॉस यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पंचांकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेलं तर एका बाजूला इंद्रजित आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण प्लेयर असेल. बॉलर कोण आहे? हे बॉलर कोण आहे? सूरज. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरजला पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये गोविंद आणि नॉन सायकल आपण पाहायला गेलं तर तुषारला पाहतोय. माहित नाही. तुषार असेल नॉन सायकला. स्ट्राईक एंडला आपण गोविंद मोने साहेबांना पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण सूरज असेल. पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. 3 षटकांचा सामना असेल मैदानावरती. 18 चेंडू हाताळावे लागतील. तर दुसरा सामना आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. तर लगेचच सामना चालू करायचा आहे. वेळ घ्यायचा नाही. आजच्या दिवसामध्ये 16 सामने कव्हर करायचे आहेत. आपल्याला पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर सूरजचा देखील आपल्याला एक रनअप पाहायला मिळतो. एक मोठा रनअप त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर सामना मैदानावरती चालू करायचा आहे. सायक एंडला गोविंद मोहने आणि नॉन सायकला आपण तुषारला पाहतोय. पहिला चेंडू गेम लेग्स प्ले. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूनी कुठेतरी दिशा चुकीची पाहायला मिळते. पंच आपल्यापर्यंत होतात. वाईट चेंडू असेल. धावसंख्येमध्ये भर. श्री गणेश झाला एका धावेने. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. तर एका धावेने श्री गणेश झाला. धाव फलकावरती एक धाव ऍड झाल्या. तर पुन्हा एकदा दुसरा चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. टप्पाल्यानंतर चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अजून एक स्वेर चेंडू कुठेतरी चुकीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. दुसरा लगातारचा हा वाईट पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला गेलं आतापर्यंत दोन्ही आकड्यावरती आहे. 2 चेंडू वाईट हाताळलेत आणि 2 धावेनी श्री गणेशा झाला. कुठेतरी रनअप मध्ये फंबलिंग येतोय. तर 3 षटकांचा सामना असेल. 18 चेंडू मैदानावरती हाताळावे लागतील. पुन्हा एकदा पहिला चेंडू. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर अंगावरती जाऊन आदळला चेंडू. कुठेतरी एक चेंडूचा खेळ झाला आणि एक चेंडू धावफलक पाहायला गेलं तर 2च्या घरामध्ये 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, येणाऱ्या पाहुण्यांचं, येणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अंगावरती जाऊन आदळला. एक धाव कंप्लीट. धावफलक पाहायला गेलं तर 3च्या घरामध्ये 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती. एक धाव असेल आणि 2 धावा आपल्याला आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंडला तुषारला पाहतोय. नॉन साईक गोविंद मोहने साहेबांना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती अति खालवरचा चेंडू पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय आणि या चेंडूवरती धावा असेल तर 1 धाव असेल. फलंदाज बाद असेल मात्र क्लीन बॉल पाहायला मिळत आहे. यष्टांचा वेध घेतला. दांडी गुल. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती लागलाय मात्र गोविंद मोहिनीचा संघ कुठला कुटरे का तांडव का? तर गोविंद मोहने इथे मात्र आपल्याला पाहायला तुषारची खेळ समाप्त झाली. सॉरी.
तर नवीन फलंदाज मैदानावरती अमित 18 नंबरची जर्सी अंगावरती परिधान झाली आहे. विराट कोहलीची आठवण करून देतोय आपल्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला. तर आतापर्यंत पाहायला गेलं तर चेंडू मैदानावरती झाले तर 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्यात. तर नवीन फलंदाज अमितला पाहतोय. 3 चेंडू आणि 3 धावा फलकावरती लागल्यात आणि 1 विकेट आपल्याला बाल. फुलटॉस चेंडू इथे मात्र यष्टांचा वेध घेतला. दांडी गुल आल्या बरोबरच फलंदाजाला परतीच्या रस्त्यावरती भारत तो आपण पाहतोय. सूरज गोलंदाजी मार्ग वरती होता आणि फुलटॉस चेंडू टाकला. बॅटला एज झाला नाही आणि चेंडू दांडीवरती जाऊन आदळलाय आणि फलंदाज बाद होतोय. लागलाय तो दुसरा धक्का मैदानावरती. तांडव 11 संघाला बॅक टू पविलियन. अमित चिगे समाप. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 10 फलक पाहायला गेले आतापर्यंत 3च्या घरामध्ये आणि नवीन फलंदाज प्रथमेशला पाहतोय. चार चेंडू झाले. 4 चेंडू नंतर 10 फलक पाहायला गेले तर आतापर्यंत आपण 5 चेंडू झालेत आणि 4 धावा फलकावरती लागल्यात आणि लॉस ऑफ द 2 विकेट्स. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पहिला षटकातला सेकंडला प्रथमेश कुठेतरी फसवा चेंडू मैदानावरती होता. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नो चेंडू पाहायला मिळतोय आणि नो प्लस 1 या 2 धावा ऍड होतील 10 फलकावरती. टोटल स्कोरवर पाहायला गेलं तर 6च्या घरामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि या चेंडूवरती फ्री हिट पाहायला मिळेल. तर 6 धावा फलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला आणि पहिले षटक मार्गस्थ असताना स्कोरवर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू इथे मात्र अखेर ठप्पा चेंडू देखील यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावफलक पाहायला गेलं तर 7 ना MS धोनीची आठवण करून दिलाय. भारतीय खेळाडू आपल्याला माहितोय. सुंदर असा यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा एक MS धोनी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 नंबर ची जर्सी त्याच्या अंगावरती परिधान झालेली तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू होता. गोविंदा मोने यांच्या अंगावरती चेंडू जाऊन आदळलाय. चेंडू जातोय तो 1 धाव कंप्लीट झाले आणि लेग बायची धाव असेल. धावफलक पाहायला गेलं 8च्या घरामध्ये पहिले षटक संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलक पाहायला गेलं तर 18 स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. अजूनही 12 चेंडूचा खेळ आहे. अजून 12 चेंडू मध्ये कमीत कमी थँक्यू सो मच डीजे अक्षय म्हात्रे याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहे. फुलटॉस चेंडू होता मात्र अंगावरती जाऊन आदळलाय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव असेल. 9 स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. फलंदाज आउट असेल मात्र फलंदाज बाद होतोय. गोविंद मोनी यांची खेळी समाप्त झाल्या. तिसरं विकेट आपल्याला पाहायला मिळत. नवीन
नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला अवधूत पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लॉस ऑफ द 3 विकेट्स आणि स्कोर पाहायला गेलं तर 9च्या घरामध्ये एमएचचे 50 सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. तो फटका देखील चांगला होता आणि आपल्याला पंच निर्णय कधी या 6 धावा असतील. षटकार येतोय. बिग 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 षटकार आलाय. आलाच बरोबर एक मोठा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला डीजे अद्वय सुंदर असं संगीत आपल्याला अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून या डीजे वाजतोय. सुंदर असं संगीत आलाय. आई एकविरेचं एक चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यापर्यंत पोहोचले. चेंडू आतापर्यंत मैदानावरती झाल्यात 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलक पाहायला गेले तर आतापर्यंत आपण 14च्या घरामध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठेतरी स्वेअर पाहायला मिळतो. वाईट चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ द 3 विकेट्स. 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट चेंडू आहे. वाईट कुठेतरी चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर आपल्याला पाहायला मिळतं. एमएच 50. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय आणि ते डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. मात्र एक धाव कंप्लीट झाले. धावफलक पाहायला गेलं तर 16च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. दूरवरून आपण पाहिला इंद्रजीत जातोय. चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत चेंडू हातामध्ये कॅरी केला आहे आणि 2 धावेचा मानस आणि 2 धावा कंप्लीट होतील का? आणि सहज रीतीने 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक पाहायला गेलं आतापर्यंत आपण 19 धावा 19 स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत चेंडू मैदानावरती झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल झाले. 5 चेंडू झाले. तर 5 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या. तर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फसवा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हलवार चेंडू आपल्या बॅट वरती घेतला. एक धाव कंप्लीट. 20 स्कोर बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकानंतर आपण पाहायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक असेल. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 6 चेंडू मैदानावरती हाताळावे लागतील. विनंती असेल कुठे संघ सचिन येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं तर संघासाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी याला सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडू नंतर धावफलक पाहायला गेलं तर 20च्या घरामध्ये अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये किती धावा काढतोय आपण तांडव संघ पाहूया. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र सुंदर असा फटका. इथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका हातामध्ये कॅरी करायचा प्रयत्न होता. सागर यांचा कुठेतरी झेल सोडल्या. क्रिकेटमध्ये वारंवार सूचना करत होता कॅचेस विन द मॅचेस. कुठेतरी झेल सोडल्या आणि इथे मात्र झेल सोडल्यानंतर एक धाव कंप्लीट झाल्या. धावफलक पाहायला गेले तर 21 लॉस ऑफ 3 विकेट. हॅलो चेक. हॅलो
तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र फटका देखील चांगला होता. कुठेतरी प्रेक्षक तिथे तैनात असेल आणि चेंडू जातोय. पंच आपल्याला निर्णय कळवतील. डी झोन मध्ये गेलाय. अकरे एक धाव पाहायला मिळते. तर आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट चेंडू आपल्यापर्यंत पंच होत आहे. दोन्ही समांतर वाईट असेल. स्कोर बोर्ड मध्ये एक धाव ऍड होईल. 24 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ द 3 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. राहुजी पेंढारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला एन्जॉय करताना पाहतोय. चेंडू हवेमध्ये असेल. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे कुठेतरी चुकी केली यष्टीरक्षकाने. पुन्हा जातोय चेंडू आता कॅरीगर घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव ऍड होईल. धावफलक पाहायला गेलं तर 25 स्कोर बोर्ड 25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि लॉस ऑफ द 3 विकेट्सचा कुठेतरी लो स्कोर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दांडव संघाचा 25 स्कोर बोर्ड 25 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पाहायला गेलं तर सचिनला बाधू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्ग वरती. इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता मात्र फसवा चेंडू आपल्याला पाहायला. नो चेंडू पाहायला मिळतोय. पंचाचा निर्णय आपल्या पर्यंत पोहोचतोय. नो चेंडू असेल आणि नो चेंडू वरती मात्र एक धाव ऍड. नो प्लस 1 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. तर रिप्ले नसेल. रिप्ले नसेल. रनआउटचा रिप्ले नसेल. विनंती असेल रिप्ले. फक्त तर फलंदाज बाद असेल. फलंदाज आउट असेल. तर नो चेंडू होता आणि नो चेंडूवरती फलंदाज बाद होता आणि एकच धाव असेल. तर डीज आहे.
32 धावा झाल्या. 33 धावांची गरज असेल आपण पाहायला गेलं. 33 धावा झाल्यात आणि 34 धावांची गरज असेल आपण पाहायला गेलं. 18 चेंडूचा खेळ आहे आणि तांडव संघ लगेचच सेक्रेशन सजवायचं आहे आणि कुठे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये उतरवायच्या आहेत. 33 झाल्यात आणि 34 धावांचं टार्गेट एक कुठे संघावरती ठेवलाय. तर 2 खेळाडूंची आवश्यकता आहे. तर विनंती असेल इतर संघातील खेळाडूंनी की आपण 2 खेळाडू पाठवायचे आहेत फिल्डिंगसाठी. तर तांडव संघ आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय का लाईनअपची शिस्त ही पाटण तालुक्याची शिस्त आहे. लाईनअप करताना आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय. तर 33 धावा झाल्यात. 34 धावांचा टार्गेट ठेवलाय कुठे संघावरती. तर सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच उतरायची. तर लगेच सेक्रेशन सजवायचं आहे. तांडव संघ आणि सलामीची जोडी कुठे संघ मैदानामध्ये उतर. 18 चेंडू मध्ये 34 धावा करायची आहेत. 33 धावा झाल्यात आणि 34 धावांची गरज असेल. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला गेलं तर राजू रोडे सर जात आहेत. आयोजक आहेत ते आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला घेत माननीय श्री राहुल दादा पेंढारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहायला मिळते. तर तांडव संघाने लगेचच सेक्रेशन सजवायचं आहे. विनंती असेल अजूनही देखील आजच्या दिवसामध्ये तर कुठे संघाचा 12 मॅन आमच्या आयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. विनंती असेल तर विनंती असेल कुठे संघ तर स्ट्राईक एंडला प्रकाश आणि नॉन स्ट्राईक प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आपण सूरजला पाहतोय. तर स्ट्राईक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आपण सूरज असेल. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार येतोय. 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 33 धावा झाल्यात. स्ट्राईक एंड प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आपण सूरजला पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार. 18 चेंडू 34 धावांची गरज. तर विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं, वेळ घ्यायचा नाहीये. तांडव संघ खूप वेळ घेत आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज तुषारला पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला सूरज असेल. तर विनंती असेल तुषारला लगेचच चेंडू मैदानावरती हाताळायचा आहे. खूप वेळ घेत आहे तुम्ही तांडव संघ. 34 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला प्रशांत. पहिला चेंडू गेम ऑन लेग्स प्ले. इथे मात्र टप्पा पडला तर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो. एक चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू निजावाला मिळतो. अजूनही 17 चेंडू 34 धावा करायचे आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा पाहायला गेलं तर प्रशांतला आणि नॉन स्ट्राईकला सूरज असेल. अजूनही धावसंख्येचा श्री गणेशा झाला नाहीये. पहिला चेंडू मैदानावरती स्लोवर
हाताळला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्कवरती. फुलटा चेंडूचा समाचार घेतलाय. तिथे एक रक्षक तैनात असेल आणि इथे मात्र त्याला बीट करून चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. या 4 धावा असतील. मात्र दुसऱ्या चेंडूवरती फटका देखील चांगला आला. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला आणि बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 चेंडू नंतर धावफलक पाहायला गेले तर 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. श्री गणेशा झालाय 4 धावेने. सेकंडला प्रशांत आहे. प्रशांत मध्ये समता आहे. अजूनही 30 धावांची गरज असेल. हा सामना जिंकायचा असेल तर गुडरे संघाला 16 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या. तर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण अक्षय म्हात्रेला पाहतोय. MTC लाईव्ह एक कल्याण डोंबिवली मधला एक सुंदर असं लाईव्ह कास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाल म्हात्रे देखील, भावेश ठाकरे देखील आहे. सुंदर असं कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे प्रशांतसाठी चेंडू होता. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू खूप हवेमध्ये आहे आणि तिथे मात्र पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. 6 धावा असतील. बिग 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 षटकार येतोय आणि धावफलक पाहायला गेलं तर 10च्या घरामध्ये. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर प्रशांतनी सांगितलंय की मी अजून मैदानामध्ये खंबीर आहे आणि कोशिश करणे की हार नाही होती आणि इथे मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसरा चेंडू आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र खोदून काढलाय. यॉर्कर चेंडू होता. तो देखील चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आपल्याला निर्णय कळवतील आणि पंच निर्णय कळवतील आपल्यापर्यंत. डिसिजन पेंडिंग असेल. मॅच थांबवायची आहे. डिसिजन पेंडिंग असेल. तर या 2 धावा असतील. तर धावफलक पाहायला गेलं तर 12च्या घरामध्ये आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 4 चेंडू 12 धावा धावफलकावरती ऍड होतील. तर 5 चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती. प्रशांत स्ट्रायकिंगला. त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. इथे मात्र कुठेतरी पंचांच्या अंगावरती आदळला. इथे रनआउटची संधी आणि तोच फलंदाज बाद होईल का आणि तोच फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतताना प्रशांतचे खेळ समाप्त झाले. बॅक टू पवेलियन प्रशांत. त्याचा फलंदाजाचा चौकार आणि एक षटकार ठोकला होता तब्बल. त्याच्या बॅटमधून 12 धावा आपण पाहायला मिळाल्या होत्या. तोच फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानावरती आशिषला पाहतोय. प्रशांतची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आशिषला पाहतोय. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळत. स्कोरबोर्ड पाहायला गेला आतापर्यंत आपण 12 धावा धावफलकावरती लागलेत. पहिले षटक समाप्त झालाय. लॉस ऑफ द 1 विकेट. 12 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आशिष मैदानावरती जातोय प्रशांतची जागा भरण्यासाठी आणि आशिष आणि सूरजची आपल्याला जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी आला आम्ही देतोय. 12 चेंडूचा अजूनही देखील खेळ बाकी आहे आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावांची गरज आहे. तर स्ट्राईक एंडला सूरज आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आशिषला पाहतोय. तर वेळ घेत आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 16 सामने कव्हर करायचे आहेत. तर विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला देखील इंडिया पाकिस्तान ही देखील लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर अमित देखील आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 18 नंबरची जर्सी त्याच्या अंगावरती परिधान आहे. विराट कोहलीची आठवण करून देतोय. पहिला चेंडू अमितचा टप्पा पडल्यानंतर कुठेतरी हलक्यातून कट केलाय. तिथे देखील सेकरक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव देखील कंप्लीट झाल्या. पंच आपल्यापर्यंत होतील. एक घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि धावफलक पाहायला गेलं तर 13. तर 11 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. सामना कुठेतरी आपण पाहायला गेलं तर कुठेतरी लो स्कोर मैदानावरती आहे. 21 धावा मात्र अजूनही 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्क वरती अमित आहे.
18 नंबरची जर्सी त्याच्या अंगावरती परिधान झाली आहे. नंतर तो देखील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू हाताळला मैदानावरती. अजूनही 11 चेंडू, 21 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला सूरज आहे. सूरज मध्ये क्षमता असेल. इथे मात्र सुंदर असा फटका देखील सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव देखील कंप्लीट झाल्या. इथे मात्र सुंदर असं सेक्रेशन दुसऱ्या कॉल होता, मात्र आशिषने नाकारलाय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 14 धावा धावफलकावरती. अजूनही आपल्याला मैदानावरती पाहायला गेलं तर 10 चेंडू 20 धावांची गरज असेल. एका बाजूला कुटरे तर दुसऱ्या बाजूला तांडव संघ पाहायला मिळतोय. तर राहुलजी पेंढारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DK स्पोर्ट यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र डब्बा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक गोविंद मोने यांच्या हातामध्ये जाऊन पडतोय. सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 9 धावा, 9 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज असेल. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा बच केलाय. कॅच झेलची संधी कुठेतरी चुकीचं सेक्रेशन पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हणलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. आणि किती कुठेतरी संघ चुकी करतोय. तर 15 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत मैदानावरती 4 चेंडूचा खेळ झाला आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. तर स्ट्राईक एंडला आपण आशिषला पाहतोय. नॉन स्ट्राईकला सूरज असेल. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचा, येणाऱ्या पाहुण्यांचा, येणाऱ्या प्रेक्षकांचा आज रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवसामध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. दुसरा मैदानावरती आणि तब्बल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉस ऑफ द 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र डब्बा पडल्यानंतर चेंडू दिशा भरकटल्या. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळालं कुठेतरी स्वेर चेंडू हाताळला मैदानावरती. चुकीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला अमितच्या माध्यमातून. आणि 16 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात. दुसऱ्या षटकातल्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार असलेला अमित. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अंगावरती चेंडू जाऊन आदळलाय. सूरजने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे आणि इथे मात्र कुठेतरी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये एक धाव तर कंप्लीट झाली होती आणि ते पुन्हा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्कोर बोर्ड पाहायला गेलं तर 17 एव्ही डिव्हिलियर्सची आठवण करून देते आपल्याला मैदानावरती. एक सुंदर असा खेळाडू आहे. तर 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर शेवटचा चेंडू असेल अमितचा. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे संघासाठी आपल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय. सुंदर असं सेकरक्षक अमितचा आणि षटक देखील समाप्त झालाय. दुसऱ्या षटकानंतर धावफलक पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड 17 आणि लॉस ऑफ द 1 विकेट आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू आणि 17 धावांची अजूनही देखील गरज असेल. इथे मात्र कुठेतरी आपण पाहायला गेलं तर सामना एका बाजूने आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी होता. मात्र आपण पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 6 चेंडू 17 धावांची गरज असेल. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर एक षटकार आल्यानंतर आपण प्रेशरमध्ये क्षमता होती. तोच फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने आला. आपण म्हटलं कुठेतरी लो स्कोर पाहायला मिळाला होता कारण 12 चेंडू आणि 20 धावांची गरज होती. कुठेतरी मात्र घाई केली आहे कुठे संघाने. अजूनही 6 चेंडू 17 धावांचे. तब्बल 6 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. शेवटचे षटक घेऊन येत आहेत संघाचा संघनायक गोविंद मोहने साहेब. त्यांनी या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं गोविंद मोहने यांच्याकडून पाहायला मिळत आहे. तर स्पॉन्सर आहेत प्रत्येक टुर्नामेंटला. मात्र त्यांच्या माध्यमातून काही देखील स्पॉन्सर पाहायला मिळतात. गोविंद मोहने साहेब तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. तिसरे षटक 6 चेंडू 17 धावांचे. तब्बल 3 षटकार ठोकावे लागतील. संघ स्ट्राईक एंडला आपण आशिष आहे. नॉन स्ट्राईकला आपण सूरजला पाहतोय. गोविंद मोहने साहेबांनी चेंडूचा मात्र चुम्मा घेतला आहे. इथे मात्र पहिला चेंडू मात्र पाहायला गेला तर सुंदर असं सेक्रेशन पाहायला मिळत आहे आणि ह्या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळत आहे. आता मात्र 5 चेंडू 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तब्बल धावा धावफलकावरती लागला 18. लॉस ऑफ द 1 विकेट. अजूनही 5 चेंडू 8 धावांची गरज आहे.
सायकलला सूरज असेल आणि गोलंदाजी मार्क वरती गोविंद मोने साहेबांना पाहतोय. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज CR असेल. पुन्हा एकदा मात्र खोदून काढला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ऍड झाला होता मात्र कुठेतरी एक धाव कंप्लीट झाल्या आणि दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट होतील का आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल आणि इथे दुसरा धक्का मैदानावरती लागला कुठे संघाला आणि मैदानावरती आशीची गेही समाप्त झाल्या. दुसरी धावेचा कॉल मात्र केला होता आशीच बॅक टू पविलियन. दुसरा धक्का मैदानावरती नवीन फलंदाज नवीन बॅटर जाताना पुन्हा सागर MH50 मैदानामध्ये जाताना पाहतोय. आता मात्र पाहायला गेलं तर 4 चेंडू अजूनही सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. मात्र 4 चेंडू मध्ये तब्बल 3 षटकार डोकावे लागतील तेव्हा कुठे सामना आपण पाहायला गेलं तर यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर कुठे संघाच्या बाजूने राहील. अक्षय म्हात्रे देखील सुंदर असं लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आहेत. कुणाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. मात्र 19 धावा धावफलकावरती. आता मात्र 4 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोविंद मोने साहेब. इथे मात्र फटका देखील चांगला आहे. चेंडू खूप हवेमध्ये असेल आणि पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. चेंडू जातोय बिग 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 षटकार येतोय आणि सूरजच्या बॅट मधून येतोय एक मोठा धमाका आणि चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता मात्र 3 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकावे लागतील. इथे पाहायला गेलं तर सूरज मध्ये क्षमता होती कारण स्ट्राईक रोटेट केली आशिषने आणि त्यानंतर सूरजच्या बॅट मधून एक मोठा धमाका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे एक फसवा चेंडू पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि निघून जातोय. चेंडू आतापर्यंत मैदानावरती झालेत ते 4 आणि 2 चेंडू आणि 2 चेंडू वरती 2 षटकार डोकावे लागतील आणि हा सामना मात्र मग कुठे बाजूच्या हातामध्ये राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोविंद मोने. इथे मात्र बॅटला चेंडू लागला इष्टकच्या हातामध्ये जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना गोविंद मोने साहेबांना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडू मध्ये धावफलक पाहायला गेलं तर 25 स्कोरवर लॉस ऑफ द 2 विकेट्स. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय आणि इथे मात्र सेलिब्रेशन पहा गोविंद मोने साहेबांचा. इथे मात्र पहा मैदानावरती सुंदर असं पाहायला मिळतंय. गोविंद मोने साहेब पहिला सामना जिंकलायत आणि यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला सामना मैदानावरती पाहायला मिळेल. तर विनंती असेल गोविंद मोने साहेब टॉस साठी लगेच यायचं आणि साखरी संघ तुम्ही देखील